नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे देव प्रो। सो मित्रांनो, आज मी आलेलो आहे आमच्या कोथळीगडमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी आणि मी आज एकटा आलेलो नाही आहे। माझ्याबरोबर माझे मित्र आहेत कल्पेश खंडागले, संजय शेलार आणि संदीप साहेब आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर गणेश आलेले आहेत। हे आमचे व्हिडिओज बघून खूप जास्त इन्स्पायर झालेत आणि त्यांना आमचं म्हणणं आहे की आम्ही पण ट्रॅकिंग करूया। तुम्ही विचार करत असाल की आज आमचा व्हिडिओ मराठीतून का होतोय, तर आमचे भरपूर व्ह्यूअर्सचे रिक्वेस्ट होते की त्यांना हा मराठीमधून व्हिडिओ पाहिजे, म्हणून त्यासाठी मी हे बनवतोय। आम्ही इथं कसे आलेलो आहेत आणि आम्ही पुढे काय एक्सपिरियन्स करणार आहे नेहमीसारखं तुम्हाला मी सांगणार आहे आणि माझे हिंदी बांधवांना काही प्रॉब्लेम नाही होणार, कारण की आम्ही पुढे हिंदीमधून तुम्हाला सांगणार आहे मधून। चला या आणि पुढचं आपण बघूया आमची जर्नी। क्लिअर नाही ना उन्हाच्यामुळे। मित्रांनो, मी आता पेठ गावाच्या पायथ्याशीच आहे। तर मी इथं आल्यानंतर आम्ही इथं बघितलेलं एक तोफाचं हे ठेवलेलं आहे। सो मी काकांना विचारत होतो की हे वरतून खालती कसं काय आलं, तर काकांचं असं म्हणणं आहे की खालतून जेव्हा वरती काही लोक गेलेले त्यांनी तो पोरांनी तिथून खालतून लोटून दिलेला होता खालती, आणि मग त्याच्यानंतर ते त्यांचं चोऱ्याचं पण काहीतरी होतं। काका ऍक्च्युली काय झालं जरा सांगा जरा आम्हाला। आणि मग ते खाली लोटून दिल्यानंतर असे कुठले तरी चोर होते, त्यांनी ते चोरून नेलं पार डोंगराच्या मेरला, तर ते त्यांना काय खाली लोटता आलं नाही। हां, मग आम्ही शिमगा होता इथं खेळतो, काय म्हणजे काय ती आपली तोप नेली चोरून। मग आम्ही ती असा बारीक गाडा होता, त्या गाडीवर टाकून नेली ती गाडीची चकारी लागली होती, त्या चकारीने आम्ही तिथपर्यंत गेलो, ती भेटली। मग आम्ही तिकडून परत गावातल्या सगळ्या लोकांनी बैल झुकलं, बैलांवरती ती इकडे आणली ओढून। ओके, हे आणल्यानंतर मग तुम्ही हे बनवलं? ऍक्च्युली हे नव्हतं, हे आता बनवलं, हे सर्व तुम्ही आता बनवलेलं। फक्त आपल्याकडे तोप होतं, तोप होतं, त्याच्यानंतर हे आता स्टँड करण्यासाठी आपण त्याला स्टँड बनवलं। आता बनवले। आता हे आपले सह्याद्रीची मंडळीने हे बनवून दिलं, कारण की हा काहीतरी एक त्यांनीच बनवले। ओके, वरती पण बनवलं। सो मित्रांनो, आपण हे खालचं तर बघितलेलंच आहे, आपण वरती पण जाऊन याचा तोफाचा जो दुसरा आहे भाग तो पण बघूया आपण। तो अब तक की हमारी जर्नी आपको कैसा लगा है, तो मैं आपको बता दूं आज का जो व्लॉग है ये 2 टाइप में आने वाला है, हिंदी और मराठी। मेरा जो भाई है संजू, वो मराठी में व्लॉग करेगा और मैं हिंदी में। एक्चुअली हमारा एक सब्सक्राइबर है, उनका रिक्वेस्ट था कि व्लॉग जो है मराठी में करने के लिए, तो हमने डिसाइड किया है कि वो मराठी में व्लॉग करेगा और मैं हिंदी में। इससे क्या होगा, हमारे जो सब्सक्राइबर उन्हें कुछ प्रॉब्लम नहीं होगा, जो मराठी समझते हैं उनको भी कुछ प्रॉब्लम नहीं होगा, जो हिंदी समझते हैं उनको भी। तो मैं आपको बता दूं अब तक की हमारी जर्नी में हम आ गए हैं, ऊपर जो गाँव है पेठ गाँव, वहाँ तक आए हैं। यहाँ से एक्चुअल में जो ट्रैकिंग है वो स्टार्ट होता है। और अगर आप बाइक लेके आ रहे हो तो मेरा मानना ये है कि आप अगर नीचे बाइक रखोगे तो बेस्ट है, क्योंकि ऊपर का रास्ता थोड़ा ख़राब है। बाइक लेके आओगे, बाइक आ तो जाएगा बट नुकसान हो जाएगा क्योंकि रास्ता काफ़ी ख़राब है। तो चलो मैं आगे का जर्नी आपको दिखाता हूँ। और ये देखो, यहाँ से आप देख सकते हो ट्रैक जो है यहाँ से स्टार्ट होता है। तो चलो आपको मैं दिखाता हूँ जैसे भी आगे और जो भी है। व्लॉग बनाते बनाते मैं पीछे रह गया, मेरे भाई जो है सब आगे निकल गए, मैं ही पीछे रह गया। फिलहाल तो अभी अकेला ही हूँ, आगे पीछे कोई नहीं है। चलो देखते हैं, आगे मिलेंगे, वो लोग रुके रहेंगे कहीं ना कहीं तो दिख जाएंगे। वेदर जो है थोड़ा सा क्लाउडी है, आप देख सकते हो। अब प्रॉब्लम ये हो गया है कि DSLR लेके आए, उस वजह से थोड़ा टेंशन हो रहा है। बारिश हो गया तो भीग जाएगा, क्योंकि हमने साथ में कुछ भी नहीं लाया कि जिससे उसे कवर किया जा सके। टेंशन तो है, अभी आधे पे आ गए, कुछ कर भी नहीं सकते, रिटर्न भी नहीं जा सकते, ना ही कोई सेफ्टी है। तो यहाँ पे
कुछ लोगों ने बोर्ड लगाया प्लास्टिक अवॉइड करने के लिए, अच्छा काम किया। तो अगर कोई भी आ रहे हो ये सब जगहों पे, नेचुरल जगह पे, प्लास्टिक थैली जो भी आप लेके आ रहे हो खाने का, बिस्किट का पैकेट वगैरह, तो रिक्वेस्ट है साथ में लेके जाइए। क्योंकि कुछ लोग आते, सब नहीं, कुछ लोग आते, उन कुछ के वजह से सभी बदनाम हो जाते हैं। क्योंकि खाते वहीं पे कूड़ा कचरा डाल के जाते, फिर वो ख़राब हो जाता है। और उससे और क्या है, जो यहाँ के जो जंगली जानवर है, अब उसमें चॉकलेट जैसे बिस्किट खाए उसमें स्मेल रहता है, तो लोग वो खा लेते हैं, फिर उनको भी पेट में प्रॉब्लम हो जाता है। उस वजह से ये सब ना फैलाए तो ही अच्छा है। मेन मुद्दा है कि इन सब चीज़ों को अवॉइड करें, लेके आ रहे हो तो साथ में लेके जाए। और यहाँ पे मैं बता दूँ आपको, ये हमारा भाई कल्पेश, इनका विकेट गिर गया, थक गया भाई, इतना जल्दी सो गया यहीं पे। हार नहीं मान रहे, लेकिन इतना है, थक गया, चलते चलते बैठ जा रहा है, लेकिन हार नहीं मान रहा है, अच्छी बात है। और ये संजय शेलार, इसके बारे में तो क्या बोलना है, बहुत एंजॉय कर, फुल एनर्जी, बंदा थकता ही नहीं है, आगे आगे भाग रहा है। कल्पेश भाई, आप कुछ बताना चाहोगे? मैं आज फर्स्ट टाइम ट्रैकिंग पे आया हूँ, तो बहुत अच्छा लग रहा है। मुझे लगता है मुझे इस वीक में थाइज मारने की ज़रूरत नहीं है, अच्छे खासी कैलोरी भी बर्न हो चुकी है। और मैं आपको एक बात बता दूं, आप ये सोच रहे रहेंगे इतने गर्मी में पसीना निकल रहा है, ह्यूमिडिटी भी है, ये बंदा ये क्यों पहना हुआ है, इसे ठंडी लग रहा है? नहीं, भाई को काले पड़ने का डर है। शादी कर रहे भाई का आगे शादी है, इसको डर है कहीं काला ना पड़ जाओ, इसलिए इतने गर्मी में ये देखो भाई, फिर भी देख रहे हो कितना गर्म हो रहा रहेगा इसको, फिर भी ये नहीं उतार रहा है। ये तो ग्लव्स भी लेके आया था, वो तो खो गया इसलिए नहीं पहना है। नहीं है, हाँ लिए थे मेडिकल से, बट कहीं पे खो गया, मिला नहीं तो वो भी पहनने वाला था। और ये संजय शेलार, मस्त मजा आया, फर्स्ट टाइम आया मैं, मतलब बहुत अच्छा एंजॉयमेंट हुआ। और सर आपका क्या कहना है? मैं पहले भी जा चुका हूँ ट्रैक पे, लेकिन ये इस साइड का मेरा अच्छा सा ट्रैक है, बहुत एंजॉय किया और एकदम चढ़ने के लिए एकदम स्ट्रेट है, मज़ा आ रहा है। चलो तो भाइयों, सबको मज़ा आ रहा है, हमें भी आ रहा है, तो चलते। ये गढ़ के बारे में आपको डिटेल देंगे, बहुत सारा कुछ है, इतिहास ज़्यादा बड़ा भी नहीं है, लेकिन जितना भी है बहुत स्ट्रॉंग है। स्ट्रॉंग मतलब बहुत उतना कम है। हाँ, बहुत कुछ आहे ते. तो मित्रांनो, आपण आता सध्या तुम्ही बघू शकता माझ्या मागं 10 ते 15 मिनिटाचं फक्त ट्रॅकिंग बाकी आहे. आतापर्यंतचं मी तुम्हाला जर अपडेट दिलं तर असं आहे की जो हा ट्रॅकिंग आहे खूपच जास्त मी डिफिकल्ट असं सांगणार नाही आहे. एकदम नॉर्मल आहे. हळूहळूपर्यंत चढत आले तर लहान पोरंसुद्धा येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आजचं वेदरचं मी तुम्हाला अपडेट देऊ तर एकदम म्हणजे आम्ही शक्यतो जेवढं आम्ही ट्रेकिंग केलेले आहेत, जेवढे गडावर गेलेलो आहे ना, हवा म्हणजे वारा खूप चांगला असतो, पण आज एकही थोडाही वारा नाही आहे. त्याच्यामुळे मी बघू शकता मी पूर्णतः भिजलेलो आहे घामाने. तो हा सर्व प्रॉब्लेम आहे. बाकीचं तर थोडंसंच राहिलेलं आहे. आपण वरती जाऊया आणि याविषयी तुम्हाला अजून सांगूया. चला मित्रांनो, आता आपण एका ठिकाणी पोहोचलो आहे ज्या ठिकाणी 2 तोफा ठेवलेले आहेत, जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत. एक माझ्या लेफ्ट साईडला आहे आणि एक माझ्या राईट साईडला आहे. तशाच प्रमाणे माझ्या जस्ट समोरच आपल्या गडाला जायचा जो रस्ता आहे तो इथं दिसत आहे आणि याच्या हिशोबाने आपल्यावरती चढायचं आहे. तुम्हाला फक्त अपडेट देण्याचं इच्छितो मी. इथे एक छोटासा एक आदेशानुसार लिहिलेलं आहे, पण हे निघालेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो याचं काय आहे की या तोफांवर भरपूर ठिकाणी लोक येतात आणि त्याच्यावर बसून फोटोज वगैरे काढतात, व्हिडिओज काढतात आणि ते आपल्या सोशल मीडियावर टाकतात. पण असं करू नये, कारण की हे खूप महत्त्वाच्या वस्तू असतात, हे पुराण जमातल्या आहेत. त्याच्यावर असं काही करू नये अशी माझं म्हणणं आहे तुम्हाला. सो अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की हे जे आहे हे पहिले बनवलेलं नव्हतं. हे फक्त इथं तोफ होतं. इथं भरपूर असे समाजसुधारक लोक येतात जे गड किल्ल्यावर ट्रेकिंग वगैरे करून हे व्यवस्थित राहावं, जपून राहावं यासाठी हे बनवून ठेवलेले आहेत. आणि त्यांचा मी आभार करतो की अशी वस्तू बनवून आपण जपण्यासाठी हे सर्व वस्तू केलेल्या आहेत. थँक्यू. नमस्कार मित्र, तुम्हाला एक छोटंसं एक सांगायचं होतं. या आमचं एक ग्रुप इथं बसलेलं आहे. हे प्रत्येक महिन्याला आपले जेवढे गड किल्ले आहेत ते प्रत्येक महिन्याला करतात आणि यांच्या संघांचा एक संघटना आहे त्यांची, शंभू राजेमधून. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? तुम्ही प्रत्येक कसं करताय, कसं काय तुम्ही एकत्र सर्व आले, जरा सांगा आमच्या याला. आमच्या गावातले सर्वजण भाऊ येते, सगळे पाहुणे वगैरे. आम्ही शिमल्याला मनालीला फिरायला गेलो. त्याच्यानंतर आमच्या मनात संकल्पना आली की आपलं महाराजांबद्दल काहीतरी करण्यासाठी आम्ही महिन्याला एक गड करतो आणि गडावर साफसफाई, सोशल वर्कर, जर कुठं काम कोणाला मदत बिदत लागत असेल तर आम्ही सर्वजण मिळून करतो. आम्ही 35 ते 40 जणांचा ग्रुप आहे मोठा आणि सगळे
बिझनेसमॅन आहे, कामाला वगैरे आहेत सगळे, हा. सेटल लोक आहेत सगळे. म्हणजे सर्व लोक असे आहेत की सर्व आपलं काम वगैरे करतात आणि एखादा महिना झाल्यानंतर एखादा दिवस असं वापरून आपल्या संडेला येऊन कुठेतरी गडकिल्ला करणं, त्याचं सोशल वर्क करणं, लोकांना त्याच्याविषयी जागृत करणं यांचं काम आहे आणि हे खूप चांगलं असं काम करतात आणि मी यांना अप्रिशिएट करतो की हे असंच पुढं सतत करत राहावं. थँक्यू चला, थँक्यू. हाय मित्र माझ्या डाव्या हाताला तुम्हाला ते दिसत आहे की एक गुफाच्या वरती जाण्याचा रस्ता आहे आणि इथं आपण गडावरती जातो. तसंच माझ्या मागं या, तुम्हाला सांगतो इथे एक मंदिर आहे छोटासा आणि तिथं देवाचं एक देवस्थान आहे आणि त्याच्यानंतर इथं लिहिलेलं सुद्धा आहे की स्त्रियांना प्रवेश नाही आहे म्हणून. आता मला ॲक्च्युली माहीत नाही ते कशासाठी आहे आणि त्याच्याबरोबरच माझ्या पुढे मी तुम्हाला दाखवतो. तसंच पुढे मी तुम्हाला दाखवतो की इथं माझ्या समोर एक गुफा आहे, त्याचा भैरव गुफा नावाने त्यांना ओळखलं जातं. इथं नाहीतर जिथं जे राहण्यासाठी येतात त्यांच्यासाठी खूप जास्त जागा आहे. इथं नाही बोललं तरी 30 ते 40 लोक राहू शकतात आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जे जुने काळातलं कोरीव काम वगैरे केलेलं खूप छान आहे. इथं तुम्हाला दाखवू शकतो मी. हे बघा, इथं जुन्या काळातलं सर्व कोरीव काम वगैरे केलेलं आहे. तो भाइयों मैं आपको बता दूं, इसकी जो हाइट है करीब 6.5 से 7 फीट की है और इसके अंदर जैसे आप आते हो सामने मंदिर है और मैं आपको बता दूं मंदिर है, मंदिर के जस्ट पीछे भी एक गुफा है. ये रहा, काफ़ी अंधेरा है उस वजह से आगे कुछ दिख नहीं रहा है. मोबाइल का फ्लैश चालू किया हो लेकिन कुछ समझ में नहीं आ रहा है, लेकिन गुफा है, अच्छा खासा बड़ा है. और ये जैसे आप आगे आते हो और एक गुफा लगता है उसी के अंदर, जो काफ़ी बड़ा है. इसके ऊपर आप देखो कितने बारीकी से काम किया गया है, काफ़ी सुंदर है और अच्छा भी है. ये उस टाइम की कारीगरी है जो अभी तक टिका हुआ है. कुछ चीज़ें हैं जो ख़राब हो गया है ध्यान ना रखने की वजह से, लेकिन अभी भी टिका हुआ है. लहानशा दिसणाऱ्या या किल्ल्यांचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयी माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रातून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण याचं संरक्षण ठाण होता. मराठ्यांनी या किल्ल्यावर शस्त्रगार होते. संभाजी महाराजांच्या काळात याला विशेष महत्त्वपूर्ण प्राप्त झाले. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यांचा उपयोग शस्त्रांच्या साठासाठी करण्यात आला असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व देण्यात आलं. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार सर्व दारुगोळा जवळच्या गावातून मिळवण्याकरता गेला होता. गडावरचं त्याचा माणूस मानकोजी पंढारे यांच्या ताब्यात त्यांनी गड दिला. शिवकाळात स्वराज्यांची मुंशी असणारा झाशी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने मानकोजी पंढारे यांना फितूर केले व रात्रीच्या काळोखात मानकोजी पंढारे आणि अब्दुल कादर व त्यांच्या सैनिकांना आपलेच लोक सदरदून घेऊन आलेले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरच्या सर्व सैनिकांना कापून टाकले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्यांचे मिफ्ताहुल फतह असेही नामकरण करण्यात आलं. फितूर झालेल्या झाशी हैदरला 70,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकून घेण्यासाठी अयशस्वी प्रयास केले. त्यात तो आणि त्यांचे सैनिक मारण्यात गेले.
मित्रांनो, दरवाजाचे आपण जेव्हा बाहेर येतो तसंच वरती थोडं चढतो आपण. चढल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत आहे की एक पाण्याची टाकी आहे, खूप जुनी आहे आणि थोडंफार पाणी हा थोडा घाण दिसतोय, म्हणजे आहेच, आणि हळूहळू फॉग पण येतोय. अशा 2 पाण्याच्या टाकी आहेत. हा एक आहे आणि हे थोडं पुढे आहे, मी तुम्हाला दाखवतो. या पुढे तुम्हाला दाखवतो पुढची टाकी. मित्र, तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण जे रूटने आलेलो होतो ते एक रूट होतं, त्याच्याबरोबरच हा सुद्धा एक रूट आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हाच मेन रूट आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या खाली पूर्ण पायऱ्या सुद्धा आहेत. आणि त्याचं एक विशेष सांगायचं होतं की हा जुन्या काळातला दरवाजा, त्याच्याबरोबर हा एक लॉक सिस्टम असेल, ते दरवाजा लॉक करण्यासाठी ते वापरत होते. आणि आताच्या काळी फक्त एवढेच अवशेष वाचलेले आहेत, बाकीचा पूर्ण दरवाजा तुम्ही बघू शकता की काहीच नाही आहे. तो मैं आपको बता दूं, हमारा एक्चुअली ऊपर जाना हो गया है. ये अभी हम लोग जा रहे हैं, साइड से कुछ रास्ता है जाने के लिए, दिख तो नहीं रहा, काफ़ी घना है, जो कि गढ़ के बीच में से साइड से राउंड रास्ता है. मे भी बंद है जाने का. एक्चुअली मेरे ख्याल से ना ये वही रास्ता है जहाँ पर पानी की टाकी है. हाँ, दूसरी टाकी है. दूसरी टाकी से हम लोग यहाँ से दिखा नहीं सकते बिकॉज ऑफ ये रोड बाकी बारिश की वजह से और काफ़ी जंगल हो गया है. मुझे नहीं लगता आगे जाना सेफ रहेगा क्योंकि काफ़ी झाड़ी है. आपको दिखा दूं, मैं आगे का रास्ता भी बंद हो गया है, ये देख सकते हो. रास्ता का दिसत नहीं. ये मैं आपको दिखाना चाहूँगा, ये जो आप देख रहे हो ये इस गढ़ का तीसरा टाकी है. एक आपको ऊपर मिलेगा टाकी, एक जहाँ से आप ऊपर चढ़ोगे वहाँ पे है, और ये एक तीसरा टाकी है. और एक चीज़ यहाँ पे दिखाना चाहूँगा, ये जो तटबंदी है, दीवार है जिसको सेफ्टी के लिए यूज़ किया जाता था, गढ़ में रहता है, वो इस गढ़ में लगभग ना के बराबर बचा हुआ है. कहीं कहीं पे है, बस थोड़ा थोड़ा सा बचा हुआ है, बाकी पूरा ख़त्म हो गया है. और यहाँ पे आगे जाने के लिए रास्ता भी ठीक लग नहीं रहा है क्योंकि काफ़ी झाड़ी वाड़ी हो गया है, आगे कुछ दिख नहीं रहा है. अरे बाप रे, सांप है ना, पानी वाला है. अभी आपको दिखेगा कि नहीं.